ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकल्यामुळे हप्ते बंद झाले आहेत त्यासाठी आता दुरुस्तीची संधी सुरू झालेली आहे. पण ही संधी सर्वांना एकाच वेळी नाही मिळत आहे. आधी 1, 2 आणि 3 एप्रिलला आधार नंबर यादीत दिसत नव्हता, पण आता टप्प्याटप्प्याने नवीन यादी अपलोड होत आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा आधार नंबर आता दिसायला लागला आहे. जर तुमचा अजूनही नंबर दिसत नसेल तर घाबरायची अजिबात गरज नाहीये. थोडी वाट पहा. आता ज्या लाडक्या बहिणींचा नंबर दिसत आहे तर आता त्यांची केवायसी कशी करायची? सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे मी ऑफिशियल लाडक्या बहिणीची वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च करा लाडकी बहीण योजना. सगळ्यात पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही ई केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चर आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा नंबर आधार यादीत असेल तर ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. पण लक्षात ठेवा, या दोघी प्रश्नांमध्ये तुम्हाला नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही हो केलं तर तुमचे पैसे कायमचेच बंद राहतील, म्हणून तुम्हाला इथं लक्षात घ्या, इथं नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली टिक करायचं आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आता तुमची केवायसी कंप्लीट झालेली आहे. हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला ग्रीन पॉपअप आला तर समजायचं की तुमची केवायसी ही सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला ऑरेंज पॉपअप आला तर समजायचं की तुमची जी केवायसी आहे ती ऑलरेडी तुमची झालेली आहे, म्हणून काळजी करायची गरज नाही. आणि जर तुमचा आधार नंबर अजूनही यादीत नसेल तर 2 कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे अजून तुमची यादी आली नाही, म्हणून रोज चेक करत राहा केवायसीच्या वेबसाईटवर. 2 ते 3 दिवसात तुमची यादी येऊ शकते. आता दुसरं कारण, तुम्ही अपात्र असू शकता. अपात्राची कारणे काय असू शकता बघा. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असतील किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असतील किंवा तुमच्या घरात सरकारी नोकरीला असतील किंवा एक रेशन कार्डमध्ये 2 व्यक्ती जर लाभ घेत असतील तर या ठिकाणी तुम्हाला एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे, म्हणून तुम्हाला या कारणामुळे अपात्र केलं असू शकतं. आता जर तुमची केवायसी होत नसेल तर काय करावे लक्षात घ्या. तुम्हाला सर्वात प्रथम महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एकच क्वेश्चन त्यांना विचारायचा आहे की माझे पैसे केवायसी मुळे बंद झालेले आहेत की अपात्रेमुळे. तिथे तुम्हाला क्लिअर उत्तर मिळेल. आणि तसंच तुम्हाला काय करायचं आहे, लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर हा चेक करायचा आहे. जर तुमचा नंबर आधार यादीत आला तर लवकरात लवकर तुमची व्यवस्थित केवायसी करायची आहे. घाई गडबड अजिबात करू नका. जर केवायसी मुळे तुमचे पैसे बंद झालेले असतील तर तुमचा नंबर नक्कीच येईल. तुमची केवायसी झाली की नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. जर लाडक्या बहिणींची नवीन काही माहिती आली तर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.